सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार नाही. कारण आता जो आहे बदर कमिटी शासनाने जो आहे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यासाठी एक जे कमिटी आणि अहवाल तयार केला आहे, ती कमिटी म्हणजे बदर कमिटी. तर ही बदर कमिटी जो आहे, हा जो आहे उपवर्गीकरण करणार आहे. म्हणजे मातंग समाज आणि चांभार समाज आणि मध्ये येणाऱ्या सर्व जाती, यामध्ये आहे मार समाज. यामध्ये जो आहे हे म्हणताय लागू केलेलं आरक्षण आहे, ह्या फक्त एकाच जातीपुरता मर्यादित आहे आणि बाकीच्या जाती जे आहेत ते मागासलेल्या जाती आहेत. त्यांना हा जो आरक्षण आहे देण्यात यावा, अशी यांची मागणी आहे. म्हणजे आमच्यावर अन्याय होत आहे अशी ते म्हणत आहेत. तर हा जो आरक्षण जो मिळतो आहे, ह्या सर्व जातींना मिळतो आहे. परंतु हे जे आहेत, हे आपल्यासाठी एक वेगळीच मांग यांनी उत्पन्न केली, ती म्हणजे आरक्षणाची वर्गीकरण करण्याची. म्हणजे सरकारच्या हा ध्येय आहे, उपवर्गीकरण करून आमच्या समाजामध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. म्हणजेच आरक्षणाची उपवर्गीकरण करून तुम्हाला मिळणार तरी काय? यामध्ये आहे त्यांना मिळणारी वोट बँक्स आणि त्यांना मिळणारा शासकीय फायदा. तर ह्या जो आहे या गोष्टीपासून यांचा फायदा होणार आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले तर कोणाच्या म्हणजे नुकसान तर होणारच. सदर तर जो आहे क्रिमी लेयर आपल्याला लागणार आहे. कारण मागे जो आहे भूषण गवई यांनी जो आहे 19 मध्ये भूषण गवई यांनी जो उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी म्हटले की क्रिमी लेयर लावा. तर हा जो आहे आई मनुवादी प्रवृत्तीत गेलेला हा माणूस आहे. याचा काही सांगता येत नाही, कारण यांनी जो आहे आपली बेलाताई त्रिवेदी यांनी जो आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात त्यांनी जो आहे निषेध केला होता की आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार नाही. परंतु आता यांनी जे आहे कमिटी गठीत केली आणि बदल कमिटी गठीत करून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे यांचे काम चालू आहे. ते म्हणजे आरक्षणाचे उपवर्गीकरण करून यामध्ये अ, ब, क, ड या 4 गटामध्ये या जातींच्या वाटण्यात येईल आणि त्यानुसार त्यांना आरक्षणाचा फायदा लागू करण्यात येईल. हा यांचा एक हेतू आहे. परंतु याने आमचे जे आहेत आमची जी झालेली एकजूट आहे, हे फुटाफूट पाडण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न तुमच्या आम्ही साकार होऊ देणार नाही. म्हणजे आमच्या जे आहे संघटित झालेली एकजूट, अनुसूचित जातींची एकजूट तुम्ही फुटाफूट पाडण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही अशी होऊ देणार नाही. आरक्षणाचे उपवर्गीकरण करून तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु आम्हाला ते मान्यच नाही. तर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून करण्याच्या बदर कमिटी यांनी जो आहे अहवाल सादर केला आहे. तर हा यामध्ये यांनी ईमेल आय डी तयार केली आणि त्या ईमेल आय डीमध्ये त्या ईमेल आय डीमध्ये म्हणजे ह्या चर्मकार मातंग आणि SC जातीमधील महार चर्मकार मातंग या समाजांना जो आहे त्या ईमेल आय डीवर करण्याचा उपवर्गीकरण करण्यासाठी त्यांनी जो आहे हा ईमेल तयार केला आणि त्यामध्ये करायचे आहे काय, की त्या ईमेलमध्ये आपल्याला लिहायचे आहे आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार किंवा नाही. यावर तुम्हाला आपला निर्णय द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही त्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण लागू करायचे आहे की नाही, याचा निषेध करायचा असेल तर निषेध नोंदवायचा आहे. म्हणजे असा जो आहे त्यांनी जो आहे बदल कमिटीने निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्हाला अमान्य आहे आणि हा आम्ही जो आहे याचा विरोध करून तुम्ही यामध्ये जो विरोध करण्याचा प्रयत्न करा आणि उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. आपली झालेली एकमूट हे आम्ही फुटाफूट होऊ देणार नाही. धन्यवाद. जय भीम.